आतमध्ये आई गेली चपाती करत असताना काय काय तशीच असणारी मूर्छा येऊन जमिनीवरती पडलेली आई तव्यातल्या चपातीचा कोळसा झाला बारगायने. ऐका माझ्या सगळ्या आयांनो, बाहेरून आला पोरगा आईजवळ गेला असं हलवत. 3 वर्षाच्या पोरला काय कळणार? आई हो ना चपाती दे. आई तुमच्या मांडीवरती पोरगा आहे, काय करणार आहे त्याला? आई झोपली काय केली म्हणून चपाती दे ना. जोर जोरात आवाज आला, आजूबाजूची आली, आई गेलेली. त्या आईच्या डोक्याजवळ जायचं, आईला हलवायचं, आई चपाती दे ना मला. इथं बसणार आहे प्रत्येक जण बालवयात आईच्या मांडीवरती प्रत्येकाने स्तनपान केलंय आणि प्रत्येकाची टाळू कोणी भरली असं ज्ञान देण्यासाठी पहिलं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे आई आई आई. चार लोक गावची आली, प्रेताची विल्हेवाट लावायला लागणारी म्हणून. काही महिला मंडळी आल्या, त्याला नाव वगैरे येत असतो नाही. ते पोरगं असं याकडचीच बसली, त्याला माहित नाही माझी आई गेली म्हणून. अरे की बाबा माहित नाही आई गेली. एक सांगू का, ज्यांना ज्यांना आहे त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही लोकप्रियला आला. ज्याची पाय गेली त्याला विचारा, 12 वाजता आले ना कोणाला फक्त आईची शब्द काही घातलंय का, घेऊ का तुला? ज्याची आई नाही त्याला विचारा. अंत्ययात्रा निघालेली आहे. बाळासाहेब तुमच्यासारखा एक समजदार माणूस म्हणला थांबा रे. आणि जेव्हा प्रेत रचना घेत ते पोरगं असं बाजूला होत. मी त्या दिवशी पारगावला अंत्यविधीला होतो. एकाचा बाप गेला म्हणून अनेक शेट्टी सगळे होते आणि 3-3 वर्षाची लेकरं त्या बापाच्या पिकाकडे पाहत होते. आजही आपला समाज चांगला आहे, आम्ही सांत्वन करतो, पण त्या कुटुंबाच्या पाठीमागं जबाबदारीने उभं राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. एक शहाणा माणूस म्हणा, शेवटचं आईचं दर्शन घेऊ दे ना त्याला. शेवटचं पोरगं गेलं, आईचं असू आलं त्या सुतळ्यात म्हणजे आई चपाती द्या. आई मी तव्यावर पाहिली चपाती जळून गेली, मला दुसरी चपाती दे ना. अरे या जगात तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारे बायको मिळेल, तुमच्या पैशावर बाबत माझ्या करणारे मित्र मिळतील, पण ऐका माझ्या राम कथेमध्ये माझी कौशल्या माता रामासाठी राज दरबाराच्या अंगणात असणारे केस विस्कटून राम राम करते, मुलगा मुलगा कवते. या जगात तुमचं आमचं भलं व्हावं यासाठी येणाच नातं आई आणि बाप. तुझं मिळेल तुला गाडी दिवाळी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही जागी राहू दे.